यवतमाळ घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे रानडुक्करांनी उच्छाद मांडला असून सर्वच पिकांची नासाडी करण्यात येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे। घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे रानडुक्करांनी उच्छाद मांडला असून सर्वच पिकांची नासाडी करण्यात येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे। पारडी नस्करी येथील गजानन मस्के यांच्या शेतातील उभ्या पिकांवर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वन्य प्राण्यांद्वारे नुकसानामुळे हवालदिल होण्याची वेळ आली आहे। आज सकाळी नियमित शेतकीच्या कामासाठी गजानन मस्के शेतात गेले असता वन्य प्राण्यांकडून भरपूर प्रमाणात त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांना आढळले। ऐन उत्पन्नाच्या काळात त्यांच्यावर हे मोठेच संकट कोसळल्याने गावकरी त्यांना सांत्वन द्यायला घटनास्थळी पोहोचले। यावेळी ग्रामस्थ दीपक निकडे पाटील, पुरुषोत्तम राऊत, सुदर्शन मुनेश्वर, रवींद्र राठोड, संजय थोटे, अमोल देवतळे, बाळूभाऊ चव्हाण, अलकेश मरगडे या गावक यांनी नुकसानग्रस्त शेतक याच्या शेताची घटनास्थळी पाहणी केली। या कठीण प्रसंगी गजानन मस्के या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचे शासनाद्वारे त्वरित घटनास्थळी यंत्रणा पाठवून पंचनामा करून आर्थिक सहाय्य करण्याची आज साथ घातली आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व जनावरांकडून होणा या धुडगुसीमुळे आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला कास्तार तिहेरी पेचात सापडला आहे। नासाडी झालेल्या पिकांचा पंचनामा करून तत्काळ मदत मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत। तालुक्यातील वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांमध्ये रानडुकरांची संख्या अधिक असल्याचे वन विभागाच्या पाहणीतून समोर आले आहे। रानडुकरांची वाढती संख्या ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे। सद्यस्थितीत असलेल्या कापूस, सोयाबीन, गहू व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान रानडुकरांकडून करण्यात येत आहे। खरीप लागवड क्षेत्र ऐन बहरात असतानाच रानडुकरांकडून नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।